बॉलिंग मार्क वरती सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतील. चला आता वालकस बी टीम आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचं. सुदर्शन थोडंसं सहकार्य करा विनंती असेल. आपण मॅच लगेच सुरू करणार आहोत. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वालकस ब संघ, दुसऱ्या बाजूला आमनेपाडा. 4 षटकांची मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आता एक सिनेरिओ असेल तो सर्व संघांनी ऐकून घ्यायचा आहे. इथून जर वालकस ब संघ जिंकला तर मात्र पडग्या संघाला बाय मिळेल. मात्र आमनेपाडा संघ जिंकला तर आपण लॉट्स अशी मात्र करू. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज करत होता मात्र क्षेत्ररक्षकांची इथे साथ मिळत नाही. आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होत असताना पाहायला मिळते. एकंदरीत 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मयुरेश आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मयुरेश पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जयेश अशी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुदर्शन आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे. लोवा फुल टॉस बॉल होता. फिल्डरच्या माध्यमातून जजमेंट आपण पाहू शकतो थोडंसं कमी पाहायला मिळालं. कदाचित चेंडूला गॅदर करू शकले असे. मात्र इथे आपण पाहतोय कंप्लीट एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 आकड्यावरती पाहायला मिळेल. मयुरेश आणि जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल, काटेकी टक्कर दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. इथून कुठला संघ मॅच जिंकेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. क्विका वनचा वापर करण्यात आला होता. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळतीये. खांडवत संघाचं देखील मी विशेष कौतुक करेल. दिलेल्या वेळेमध्ये ते उपस्थित राहिले आणि त्यानंतर शिस्तबद्धता त्यांची पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. नो बॅक टू दी क्रिकेट. पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल येतो. एकंदरीत आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग गोलंदाजी पाहायला मिळाली होती. इथे फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल. चेंडू सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी येतोय. ह्यूज अँड मॅक्सिमम जयेशच्या बॅटमधून सुपर 6. आज सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार आलेला आहे आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. कधीपर्यंत तुम्ही फलंदाजांना शांत ठेवणार हे प्रश्न होतो. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर केला जातोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहू शकतो पहिले षटक मार्गस्थ, पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. सोपान मात्र आपण पाहतोय सोपान सिनियर होते. चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. नवीन आपल्याला पाहायला मिळतील बॅकिंगसाठी आले आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 11 धावा धाव फलकावरती. बॉलिंग मार्क वरती SK आपल्याला पाहायला मिळतील. संगम कडव जे मात्र मे बी बॉलिंग मार्क वरती येऊ शकतात किंवा करण येऊ शकतो. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल पाहायला मिळते
11 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती करण येतील. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 11 धावांवरती आहे. अजूनही जर विचार केला तर 3 षटकांचं काही पहिल्या इनिंग मधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. अनुशासन आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये सुदर्शनच्या माध्यमातून. अगदी मी उल्लेख देखील केला होता, खडोली विभागाचा विचार केला तर 2 खेळाडू आहेत ज्यांच्याकडे खूप जास्त कॅलिबर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये पहिला म्हणजे ऋषी शेलार आणि दुसरा म्हणजे सुदर्शन. या 2 खेळाडूंमध्ये कॅलिबर सातत्याने पाहायला मिळतो. व्यावसायिक गट सुदर्शन देखील खेळतो, दुसऱ्या बाजूला ऋषी तो देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. बॉलिंग मार्क वरती करण आपल्याला पाहायला मिळतं. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून दुसऱ्या षटकामध्ये येतात. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार. मिथिल दाबा 6 येतोय सिक्सर. आणि ज्या प्रेक्षकाने कॅच पकडली या 100 रुपये घेण्यासाठी, ज्यांनी कॅच घेतली त्यांनीच यायचंय. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. हरकत नाही, आता थांबा, मॅच संपल्यावरती या. मॅच संपल्यावरती या, काही हरकत नाही. यावेळेस मिस टॅम स्ट्रोक. डाऊन दी बॉल अक्षय येत आहेत आणि इथे कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला मोठा धक्का 17 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना आमने पाडा या संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला मयुरेश इंडिव्हिज्युअल 10 धावा बनवून बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर दुसरी आपल्याला मार्गस्थ पाहायला मिळते. करणच्या पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, मात्र त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळाला. करणच्या माध्यमातून अप्रतिम झेल जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. अक्षयचं त्याच्या माध्यमातून झेल जी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. इथे देखील चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला पहिल्या 3 चेंडूंमध्ये पहिला चेंडू सिक्सर, त्यानंतर विकेट आणि तिसऱ्या चेंडू डॉट बॉल येतोय. त्यामुळे कमबॅक केले कारण यात काही ती मात्र शंका नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये संगम येईल की संगमला चौथ्या षटकामध्ये ठेवलं जाईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. फुल टॉस बॉल होता. अगदी चेंडूला थोडीशी फ्लाईट देण्यात आली होती. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय आणि कलेक्शन रुपेश उर्फ गुड्डू याच्या माध्यमातून देखील करण्यात आलं. टीमची टोटल इकडे पुढे जाते, जाऊन पोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन, 18 धावा धावफलकावरती. अगदी मागच्या महिन्यामध्ये मस्के येथे क्रीडा स्पर्धा झाली. त्या क्रीडा स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी या संघाने केली. मेगा फायनलमध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. आश्चर्याचे धक्के देत असताना, प्रत्येक संघाला हरवत असताना मेगा फायनल मध्ये हा संघ दाखल झाला होता. ज्या गावातून मी बिलॉंग करतो त्या गावातील संघ RB11 वरप संघ त्या क्रीडा स्पर्धेचा मानकरी ठरला होता. मात्र ज्या प्रकारची फाईट बालकस संघाने दिली होती त्यांची देखील उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली होती. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल स्वतः करण येतोय आणि आपण पाहतोय कॅच होती कंप्लीट फॉलो थ्रू मध्ये. चांगलं जजमेंट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का 19 या आकड्यावरती. जयेश शिके संपुष्टात. जयेश बॅक टू दी पवेलियन.
19 धावा पाहायला मिळतील दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बरेचसे माझे मित्र आहेत या संघामध्ये. एकंदरीत पाहायला गेलं तर अशाप्रमाणे यांनी क्रिकेट डेव्हलप केलंय, उल्लेखनीय आहे. कल्याण ग्रामीणमध्ये जर विचार केला तर अनेक स्पर्धेमध्ये या संघाने स्वतःच्या नावाची दखल निर्माण केली आहे. पोई येथे क्रीडा स्पर्धा झाली होती, तिथे देखील सुपर 4मध्ये हा संघ दाखल झाला होता. मस्को येथे देखील मेगा फायनलमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला होता. त्यानंतर जर विचार केला बरफ येथे क्रीडा स्पर्धा झाली, तिथे देखील या संघाने चांगली कामगिरी केली होती. असा बालकस संघ एका बाजूला पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर विचार केला आमनेपाडा संघ, त्या संघाच्या माध्यमातून देखील अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल, अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. कंप्लीट होती एक सिंगल धाव आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं. 2 षटकांची समाप्ती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकामध्ये 2 विकेट कॅरी केल्या आणि त्या सोबतीला करणने 9 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावांवरती. बॉलिंग मार्कवरती कुठला गोलंदाज येईल ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. SK संगम आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती येत आहेत. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीमकडून तिसऱ्या षटकामध्ये SK ला प्राचारित केलं जाते, मात्र कशी त्याची गोलंदाजी होती ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. एकंदरीत डीपमध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहतोय करण आहे, त्यानंतर मिड विकेटला सुदर्शन पाहायला मिळतोय, त्यानंतर जयदीप JD आपल्याला पाहायला मिळेल. वाडिश लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये नवीन अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड दी सर्कल एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रुपेश आहे. त्यानंतर थर्डमॅन मध्ये इनसाइड दी सर्कल सुपान सिनियर पाहायला मिळतील. गोरख आपल्याला पाहायला मिळतील. बॅकवर्ड पॉइंटमध्ये देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि फाईन लेग मध्ये इनसाइड दी सर्कल फिल्डर आपण पाहू शकतो. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल लीव करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल येतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अँगलने चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, मात्र इथे वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. इथे देखील चांगला चेंडू, बॅटची कडा लागतीये. फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्थिर आणि स्थगित पाहू शकतो आपण. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गसे चांगली गोलंदाजी आतापर्यंत होतीये. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता आणि त्याला रेडारच्या बाहेर ढकललाय. बॉल सीमारेषा पार, येतोय सिक्सर. शिर सत्तावीस धावा पाहायला मिळतील दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. मिड विकेट रिझन मध्ये सुदर्शन पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग करतायत. नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी देखील झाली होती. कंप्लीट होती एक सिंगल धाव. आतापर्यंत पाहायला गेलं पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला, दुसऱ्या षटकामध्ये देखील एक षटकार आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत एक षटकार पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाज करतोय. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा लीव करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये आहे 29. 29 धावा धावफलकावरती. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी अशी मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. महागडी गोलंदाजी जी मात्र आतापर्यंत SK
खर्च करतोय. टीमची टोटल 29 स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, मिश्रण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची गोलंदाजी जी मात्र केली जाते पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये. सध्याच्या स्थितीला पकड निर्माण करायचं काम तर संघ करतोय वालकस. दुसऱ्या बाजूला आमनेपाडा संघ देखील चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. इथे स्ट्रोक चांगलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करा डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर रेड. येतोय सिक्सर. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 35 धावा. 35 धावा धावफलकावरती आहेत. संगमचं षटक महागडं पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि या षटकामध्ये आतापर्यंतचा आपण विचार केला तर 15 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. महागडी गोलंदाजी होतीये. शॉर्ट वनचा वापर करायचा होतो. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. सिंगल धाव कंप्लीट होतीये. झेडी आपल्याला पाहायला मिळतील. त्याला ब्लॅक डायमंड ऑफ वालकस म्हटलं जातं. असं झेडी आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग करतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव आणि अशा रीतीने ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. गोरख आपल्याला पाहायला मिळतील. गॅरी या नावाने सुपरिचित असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये येतोय. 36 धावा धावफलकावरती 3 षटकांची समाप्ती होतीये. आतापर्यंत जर विचार केला ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये आमनेपाडा संघाने कामगिरी केली होती, चांगली गोलंदाजी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. नो डाऊट एट ऑल. 4 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाले. मात्र 36च धावा आहेत. 4 षटकार आले तरी देखील 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गॅरी आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या षटकामध्ये येत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर संकेत पाहायला मिळतील. 5 चेंडूंमध्ये 8 धावा. दुसऱ्या बाजूला राहुल 4 चेंडूंमध्ये 8 धावांवरती खेळतोय. स्लोवर वन चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तर झाली होती मात्र जजमेंट खराब पाहायला मिळतोय. जेडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाडिश लॉंग ऑन मध्ये होते. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहतोय तोपर्यंत बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या पाहायला मिळतील आपल्याला. अडतीस धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोरख आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अगदी मिश्रण करण्यात आलं होतं. स्लोवर वन त्यासोबत टप्पा पडल्यावरती थोडीशी चेंडूने हरकत देखील केली होती. इथे वाडिश लाईनला टार्गेट करायचं होतं. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय येत असताना पाहायला मिळेल हा वाईट बॉल. वाईट शेक. धाव टीमच्या टोटलमध्ये या 39. 39 धावा धावफलकावरती. इथून जर विचार केला तर 10 ते 15 धावा बनवणं गरजेचे. 50 ते 55 धावांपर्यंत जाणं गरजेचं होतं. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळेल. रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचचा जर विचार केला तर जय हनुमान क्रिकेट संघ खांडवळ बी त्यांचे विपक्ष ओमसाई पडगा अशी मॅच होती आणि त्यामध्ये ओमसाई पडगा संघाने मॅच जिंकली. आता सिनेरिओ असा आहे की वालकस ब संघ जिंकला तर
पडगा संघाला बाय मिळेल, मात्र आमनेपाडा संघ जिंकला तर मात्र पडगा आणि आमनेपाडा या दोन संघांमध्ये लॉटचा कार्यक्रम होईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. टीमची टोटल एकने पुढे जाते, 40 धावा पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी गॅरी देखील करतोय. स्लोवर वन चेंडू होता, फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक आणि इथे आपण पाहतोय बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल दाबा 4, येतोय चौकार. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो एसटी रक्षक वाकलेच नाहीत, कुठे ना कुठे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे होणं गरजेचं होतं. एसटी रक्षण करत असताना तुम्हाला अगदी थोडंसं बेंड राहणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून जे खाली चेंडू असतात त्यांना देखील गॅदर करता येईल, कारण रिफ्लेक्सेस क्विक असणं गरजेचं आहे ज्यावेळेस एसटी रक्षण होतो. मात्र इथे आपण पाहू शकतो क्लोज कीपिंग होत होती आणि त्यामुळे चौकार गेलाय. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक आहे. यावेळेस देखील चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. सुदर्शन पाहायला मिळतील. कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने 45 धावेंवरती टीमची टोटल पोहोचलेली पाहायला मिळते. एका चेंडूचं की अजूनही शिल्लक जे मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट इनिंगचा जर विचार केला तिथं सुदर्शनची बॅटिंग खूप इम्पॉर्टंट असेल. सुदर्शन कशी बॅटिंग करतोय, त्याला सोपान कशी साथ देतोय, नवीनची बॅटिंग कशी होती, गॅरी कशी कामगिरी करेल ते पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावेंसाठी आपल्याला पाहायला मिळेल. येतोय सिक्सर फलंदाज. आपण पाहतोय बॅटिंग टीमचा रिव्ह्यू एकंदरीत लीगल डिलिव्हरी पंचांनी कॉल केलाय आणि बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू जो मात्र बीमरसाठी घेण्यात येतोय. अलीगल डिलिव्हरी पाहायला मिळेल, त्यामुळे सिक्सर आलेला पाहायला मिळतो. 51 धाव धावफलकावरती आणि 52 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आणि आता यायचंय आयवी झेल पकडलेली ना, ज्याने कोणी या लवकर, ज्यांनी कॅच पकडली त्यांनीच यायचंय. येस, निशांत रातांबे अर्थातच सोनू यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. एकावन्न धावफलकावरती आणि 52 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सेकंड इनिंग मध्ये नवीन, सोपान, त्यानंतर गोरख असतील, अक्षय असतील आणि सुदर्शन असतील, या 5ही फलंदाजांवरती खूप जास्त दारोमदार आपल्याला पाहायला मिळेल.
शिडी देखील असतील, त्याच्या माध्यमातून कशी फलंदाजी होते ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल. चला, ओपनिंग पेअर स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस टीमने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला नवीन, दुसऱ्या बाजूला सुदर्शन. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. 52 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती नवीन आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो. पहिल्या षटकासाठी मयुरेश येत आहेत. ज्या मयुरेशने बॅटिंग करत असताना ओपनिंगला आला आणि त्यानंतर सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेला होता असा मयुरेश इथे सेकंड इनिंगमध्ये बॉलिंगसाठी पहिल्या षटकामध्ये येतोय. 52 धावेची टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 13 धावा प्रति षटकामागे मेंटेन मात्र करावे लागतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्यामध्ये 16 आणि चौथ्या षटकामध्ये 15 धावा. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली 51 आकड्यावरती. 52 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मयुरेश, चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिलाच बॉल फुललेंचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मात्र रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय रनआउटसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज नवीन पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडेड केली होती की नाही ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. नॉट आउट. सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. बॅट ग्राउंडेड होती सो सिंगल धाव पाहायला मिळतीये. या मॅचमध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर दोन्ही संघांच्या बाजूने मी म्हणेल सुदर्शनची विकेट असेल. कारण इथे जर सुदर्शनची विकेट गेली तर वाल्कस ब संघ बॅकफुटवरती येईल आणि सुदर्शन जर टिकून राहिला, खेळत राहिला तर मात्र आमनेपाडा संघ बॅकफुटवरती जाऊ शकतो. सुदर्शनचं विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहे या मॅचमध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल येतोय. गजानन दादा कडव साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. जर मॅच वाल्कस संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सिंगल धाव इथे कंप्लीट होतीये. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी चूक पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. कदाचित अर्ली स्टार्ट घेतला असता 3 धावा देखील मे बी कंप्लीट होऊ शकल्या असत्या. मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. टिचून मारा मयुरेशचा आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरमध्ये. पूर्ण प्रकारे हात बांधून ठेवलेत दोन्ही फलंदाजांचे आतापर्यंत. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन बेहरे असेल तोपर्यंत धावा थांबणार नाहीत आणि सुदर्शनच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा A1 सिक्सर. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचती आहे 9 या आकड्यावरती. 9 रन 9 धाव फलकावरती आहेत. वालकस ब विपक्ष आमनेपाडा असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला कल्याण ग्रामीण खडवली विभागाचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला भिवंडी आणि आमने लोणाड परिसरामधील क्रिकेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 9 धाव फलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग रायझिंग टीम मध्ये बालकस ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केले आणि त्यानंतर इनफिल्डला भेदलंय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला धाडलंय. मिळतील धावा 4. वारवरती पलटवार, चेंडू सीमा पार येतोय. A1 क्वालिटीचा प्रगती चषक ब्रँडेड चौकार. चौकार पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 13 ची सरासरी मेंटेन करायची आहे आणि पहिले ओव्हर आता सुरू आहे आणि 13 धावा धाव फलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावेंचं टार्गेट 4 षटकांमध्ये आणि कुठे ना कुठे आपण पाहायला गेलं तर चेजिंग करत असताना आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. जशी मागणी तसं पुरवठा धावेंचा देखील होत असताना पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू होता. यॉर्क लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 39 धावेंची गरज. ते विजयासाठी अजूनही 18 चेंडू 39 धावेंची गरज असेल. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. संकेत येतोय. विजयाचे संकेत देऊ शकेल का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं औत्सुक्याचं असेल. बॉलिंग मार्क वरती संकेत जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे. नवीनच्या बॅट मधून येतोय कडक कडकडाट सडक पे धडक असा सुपर सिक्सर. फुल देखील पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल इट पाहायला मिळालं, ज्यावरती 6 धावेंची मोहर होती. वेगाला दिलं कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडलंय 6 धावेंसाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. विजयासाठी 33 धावेंची गरज. 17 चेंडू आणि 33 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय ऑनगोइंग मॅच, बिग बॅटल ची मात्र पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा अफाम पुल करण्याचा प्रियतम स्टॅम्प स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट, याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट. कारण
ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न कराल तर कुठलेही ना कुठल्याही चेंडूंवरती तुम्हाला धोका देखील मिळू शकतो. अगदी तेच इथे हेरलं आणि त्यानंतर पहिल्या बॉलवरती सिक्सर मारल्यावरती एक सिंगल धाव काढली. याला म्हटलं जातं साथी आत बडाना. कुठे ना कुठे सिंगल धाव काढून स्ट्राईक देखील रोटेट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. टीमची टोटल जाऊन पोचली 20 या आकड्यावरती. विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 16 चेंडू आणि 32 धावांची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. वेळ वाचवणं गरजेचं राहणार. यानंतर देखील आपल्याला 2 सामने कव्हर करायचेत. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. कॅच झाली आहे कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. सुदर्शनला परतायला लागते माघारी. लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला मोठा धक्का. बॅटिंग करत असताना स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस ब संघाला सुदर्शनची खेळी संपुष्टात. या मॅचची झाली आहे गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज बाद, विकेटचं पतन. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. जयदीप उर्फ जेडी आपण पाहू शकतो. या मॅचची तर गोल्डन विकेट कॅरी झालेली आहे. नवीनने सिक्सर मारलाय. त्यानंतर सुदर्शनने देखील षटकार मारलं होतं. सुदर्शन मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. आता नवीनची साथ देण्यासाठी जयदीप उर्फ जेडी आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला विचार केला तर संकेतचं मी कौतुक करेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आलं होतं, मात्र त्यानंतर ज्या प्रकारे त्याने कमबॅक केलंय त्याचा देखील उल्लेख होणं गरजेचं. अप्रतिम कमबॅक त्याचा पाहायला मिळाला. क्विकअपचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. फुललेंचा चेंडू होता, टप्पा पडला, थोडासा खाली राहतो. एसटी रक्षण चांगलं पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. कुठे ना कुठे पहिल्या इनिंगमध्ये ज्या मिस्टेक पाहायला मिळाल्या, एसटी रक्षकाच्या माध्यमातून चेंडू सुटला, 4 धावांसाठी गेला. त्यानंतर झेडीने देखील मिस्टेक केली होती. तिथे मात्र एकाचं रूपांतर 2 मध्ये झाले. या 5-6 धावा होत्या, कुठे ना कुठे डोकेदुखी ठरू शकतात. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. संकेतने अजून एक विकेट इथे घेऊन दिली आहे. जयदीपला परतायला लागते माघारी. लागतोय हा दुसरा मोठा धक्का. सो मच. न्यू बॅटर अक्षय एके आपल्याला पाहायला मिळतील. 13 चेंडू 32 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 17 चेंडूंमध्ये एकंदरीत 33 धावांची गरज होती. तिथून मात्र 13 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. हे इक्वेशन पाहायला मिळेल. एके आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. एके कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अक्षय आपण पाहतोय. पुल करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळतो आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी एकेच्या बॅट मधून येतोय. ज्याप्रमाणे एके 47 अगदी हमला करते त्याप्रमाणे एकेच्या बॅट मधून गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. नंबर दुसरी कंप्लीट. 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती. समीकरण 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. मधले जे 4 चेंडू होते त्यावरती एकच धाव आली. ते मात्र आता डोकेदुखी ठरत असताना पाहायला मिळतील. कारण
12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. आमनेपाडा टीम रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करायचंय. टीम हर्डल घ्यायचं नाहीये. जर तुम्ही असंच अवधी लावाल तर नंतर आपल्याला मॅचेस कमी षटकांचे मे बी खेळावे लागू शकतात. एका मॅच साठी 1 तास लागतोय 4 ओव्हरच्या मॅचेसला. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील चे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती येतोय. स्वप्नील वरती आता दारमदार असेल. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारा हे षटक आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये एकंदरीत 12 चेंडूंमध्ये जर पाहायला गेलं तर 28 धावांची गरज असताना स्वप्नील बॉलिंग मार्क वरती येतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कॅचची शक्यता. कॅच होती कंप्लीट. काव कॉर्नर मध्ये टिपला जातोय. झेलानी समाप्त होतोय. नवीन सखे विकेटचं पतन लागतोय. तिसरा मोठा धक्का वालकस ब संघाला. नवीन बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान चिंचोली गावातील उद्योजक समाजसेवक अनिलदादा जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि तितकेच अप्रतिम असे खेळाडू देखील आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज सोपान सिनियर आपल्याला पाहायला मिळतील. आज जर पाहायला गेलं तर सोपान ज्युनियर जो मात्र उपस्थित नाहीये. सोपान सिनियर आपल्याला पाहायला मिळतोय. रूम क्रिएट करायचा प्रयत्न. बॅटची लागतीये कडा आणि त्यानंतर अजून एका विकेटचं पतन होतोय. ज्याप्रमाणे हवेच्या झोक्याने पत्त्या सगळं डासरावं अगदी त्याप्रमाणे सुदर्शन आउट झाल्यावरती इथे रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट पडतायत. फलंदाज होतोय बाद. सोपान सिनियर बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 विकेट पडलेले पाहायला मिळतात. स्वप्नीलच्या माध्यमातून हॅट्रिक कंप्लीट होईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. प्रथमेशने पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची लागली होती कडा आणि त्यानंतर फाईन लेगला क्लिअर करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळते नशिबाची साथ आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी रुपेश लक फॅक्टर ऑन करणारा येतोय. नशिबाचा चौकार. चौकार पाहायला मिळाला. 28 धावा पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जर विचार केला तर विजयासाठी आपण पाहतोय 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 24 धावा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडूंमध्ये 24 धावा बनतील की 9 चेंडूंमध्ये 24 धावा डिफेंड होतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. इथे देखील आपण पाहतो वाईड बॉल. 9 चेंडू 23 धावा. एकोणतीस धावा पाहायला मिळतील. 23 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 23 धावा इक्वेशन आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये.
धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो स्थिर स्थगित पाहायला मिळते. 8 चेंडू 23 धावांची गरज. रुपेशच्या माध्यमातून एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका आला, 20 पेक्षा कमी धावसंख्या, शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट एक सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आता समीकरण येऊन टेपलंय 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. यानंतरचे सामने 3 षटकांचे होतील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. प्रेमनाथ विनंती असेल आपण नाही तर कॅप्टनला पाठवायचंय. खांडपे टीम चला कॅप्टनला पाठवा. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. कंप्लीट सिंगल झाली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 32. 5 गडी बाद होत असताना पाहायला मिळतील. समीकरण येणारे 6 चेंडू विजयासाठी 20 धावेंची गरज. चला थोडंसं आता स्पीडअप करायचंय. सहा चेंडू आणि चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. अमनीपाडा टीम 6 चेंडू विजयासाठी 20 धावेंची गरज. हे इक्वेशन आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अक्षय पाहायला मिळेल, AK. दुसऱ्या बाजूला करण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय स्ट्रोक तर चांगला होता V मध्ये, मात्र कंप्लीट एक सिंगल होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जे मात्र केला जात होतो आणि इथे आपण पाहतोय फलंदाज जो मात्र होतोय बाद. समीकरण 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेंची गरज. गरज हे इक्वेशन करणच्या माध्यमातून स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न कंप्लीट होती. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळेल आणि फलंदाज होतोय बाद. जयेशची केस संपुष्टात. जयेश बॅक टू दी पवेलियन लागतोय हा 7वा मोठा धक्का.
34. 34 धावा पाहायला मिळतील. लिव्ह करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल येतोय. (35) 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावाच्या मात्र धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. समीकरण 4 चेंडू 17 धावांची गरज. हॅलो चेक 1 2. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. चांगली फाईट देत असताना पाहायला मिळतोय. वालका संघ शेवटच्या चेंडूवरती सिक्सर गेला होता. तिथे मात्र कुठे ना कुठे डोकेदुखी ठरली होती आणि मी इनिंग सुरू झाली होती त्यावेळेस म्हटलं देखील होतं, फिल्डरने वेष्टीरक्षकाने मिस्टेक केली. त्या 4 धावा, त्यानंतर ओव्हर थ्रोची 1 धाव. 5 धावा डोकेदुखी ठरू शकतात आणि त्या 5 धावाच डोकेदुखी ठरत असताना पाहायला मिळतात. 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू शिल्लक. इथे आपण पाहतोय अशा रीतीने सामना जो मात्र होत असताना पाहायला मिळेल. फिनिश आणि सामना जिंकलाय आमनेपाडा संघाने. वेल प्ले टीम. आणि आता आपण लॉट्स जो मात्र करतोय